आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय तुफान मेल, काय झालं? काही नाही. काही नाही. मग आमच्या तुफान मेलचं तोंड यार्डात यायच्या आधी असं पडलेलं काय? गप ना रे. गप नारे. बाप रे. काय झालंय माझ्या लाडक्या बायकोला? काय झालंय? काही नाही. आई आता म्हणाल्या की बाळाचं मनावर घ्या. आई आईला पण ना मुक्ता, तू शांत राहा. तू उगाच या सगळ्या गोष्टीचा विचार करू नको, तुला त्रास होईल. तुला माहिती आहे ना आपल्या आईची सवय आहे, तिला कळत नाही कुठे काय बोलायचं ते. पण तू नको विचार करू, तू विसर सगळं. जाऊ दे, झालं. आपण नाही. पण आई काय चुकीचं म्हणाल्या? म्हणजे आपण दुसऱ्या बाळाचा विचार का नाही करायचा? हो, तसं नाही. तुला बाळ नकोय का आकाश? नाही, तसं काही नाहीये. पण मग काय? हे बघ, आपलं पहिलं बाळ गेलं म्हणून आपण दुसऱ्या बाळाचा विचार नाही करायचा असं नाहीये ना? हो, असं नाहीये. पण मग कसं आहे आकाश? हे बघ आकाश, तेव्हा घरची परिस्थिती थोडी वेगळी होती. बाळाला वाटलं असेल की मला ह्या घरात जायचं नाहीये, म्हणून कदाचित त्यानेच नियतीला सांगितलं असावं की मला बोलवून घे. पण आता या घरची परिस्थिती बदलली. आता बाळाला वाटेल या घरी यावंसं. त्यामुळे आपण बाळाचा विचार करायला काही हरकत नाही. आणि मला आपल्या बाळाचं स्वागत ना खूप आनंदाने, उत्साहाने करायचंय. आणि जेव्हा आता घरातले आजूबाजूला सगळे खुश आहेत, आनंदात आहेत, तेव्हा आपण बाळाचा विचार करायला काही हरकत नाही असं मला वाटतंय. तुझ्या मनाची जर का तयारी असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. पण आपण थोडा वेळ द्यायला हवा. थोडं सेटल होऊया. आपली थोडी सेव्हिंग्ज असायला हवी. मला काय वाटतं माहितीये का मुक्ता, की जेव्हा आपलं बाळ या जगात येईल तेव्हा आपण त्याला प्रत्येक सुख, सगळ्या सुविधा देऊ शकतो इतका कॉन्फिडन्स आपल्या दोघांमध्ये असायला हवा. चालेल, तू म्हणशील तसा. जीभच कुरूप तर तोंडाला कुलूप असं वागायला पाहिजे बाई. मी उगाच बोलून गेले भाई तिला. असं तर काही तू काय ठरवून मन दुखवलं का तिचं? नाही हो. मग काय चिंता करू नका, मी बोलेन तिच्याशी. आकाश, मुक्ता चिडली करे फार? काय बोलली तुला? तू काही बोललीस का तिला? अरे मी तिला बाळाबद्दल बोलले. म्हंटल घ्या आता मनावरती, तर रागवून निघून गेली बाबा. तू कशाला बोललीस तिला हे सगळं? म्हणून ती माझ्यावर चिडली. आता कळलं मला एवढी का चिडचिड करते ती माझ्यावरती. तुला काय गरज होती हे बोलायची मला सांग. तुला कळायला नको आई काय बोलायचं काय नाही बोलायचं ते? अरे चुकलं माझं. म्हणजे खूप चिडले का अगदी? खूप म्हणजे खूप चिडली ती. मला म्हणत होती ती की तू जाऊन आईला सांग. त्यांना कळत नाही कुठे काय बोलायचं, कसं बोलायचं, काही बोलत सुटतात त्या. तुला माहिती आहे ना या आधी काय झालंय ते?
मग तरी तुला काय गरज होती हा विषय काढायची? तुला कळायला नको का कुठे काय बोलायचं ते? नाही माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं. मी सहज बोलून गेले. मला मुक्ते हे चुकलं बाई माझं. अगं तुला दुखवायचा येतो नव्हता माझा. मी असंच बोलले ग. आई अहो काय झालंय काय आणि कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही का तुला म्हंटल मी बाळाचं मनावर घ्या म्हणून तू चिडलीस ना. हो मी चिडले? हो. मी कशाला चिडू तुमच्यावर उगाच? तू नाही चिडलीस? नाही का चिडू उगाच? मग हा काय म्हणला काय काय म्हणाला? मस्करी करतो माझी मस्करी करतो फटके दिला माझ्यावरचे पण 2 फटके मारा. नको, लागतात तिच्या हात. लागू दे. नाही ग फटके नाही बाई. आता तुमच्या बाळाचे लाड करणार बाई मी. खूप मस्करी करतोस माझी. आता घ्या मनावरती. हा आई म्हणजे माझी काहीच हरकत नाहीये. पण हा तुमचा मुलगा तो म्हणतोय थोडा वेळ अजून थांबूया, सेटल होऊया आणि मग बघूया, विचार करू. हा म्हणतोय याचं ऐकते तू? याचं नाही ऐकायचं. सेटल बिटल काय ते नंतर बाई. ए गपरे, मला कळतंय सगळं. हा आधी बाळाचं मनावर घ्यायचं. माझ्यासोबत खेळायला, माझ्यासोबत गप्पा मारायला बाळ हवं बाई. आणि बर्फी आणि लाडू सोबत त्यांच्याशी पण खेळायला हवं. मग बुंदी चालेल नाही तर पेढा चालेल बाई, पण गोड बाळ हवं. लाजली ग बाई. भाऊजी काय चुकलं सासूबाईंचं? अहो काय हरकत आहे बाळाचा विचार करायला? काय नाही काय इतक्यात नको ग वहिनी, उगाच नको तो विषय. बस झालं चल. अरे विषय नको म्हणजे? आई एकदम बरोबर बोलते. लाडू किंवा बर्फी बरोबर खेळायला एखादं भाऊ किंवा बहीण नको का? दादा नको, तुम्ही करा ना. तुम्ही तुमची कामं करा, उगाच छळू नका मला. हा मालक, अहो मुदत संपली नाही आमची अजून. आणि भाडं पण दिलं की गेल्या हप्त्यात. वहिनी भाडं पोचवलं ना आपण? हो. अरे आकाश, आधी माझं बोलणं तर ऐकून घे. तो सत्यशील दुकानाचा व्यवहार करणार म्हणून एकदम गायब झाला. तसं तो हे दुकान घेणार होता. सध्या त्याचा कुठेच पत्ता नाही. त्या सत्यशीलच्या नादाला लागून आम्हाला इथून हकलवणार होता तुम्ही. आमचं सगळं सामान बाहेर फेकणार होतात. काय झालं आता? कुठे गेला तुमचा सत्यशील? नाही मान्य आहे मला,